हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. श्रीहरी. रविवारची सकाळ म्हणजे आपल्या गोष्टीचा वार. आणि कसे आहात तुम्ही सगळे? आणि 2 आठवड्यानंतर गोष्ट घेऊन आले आहे. मध्यंतरी मी पॉडकास्ट रिलीज केला होता, श्वासांची भैरवी, आणि सगळ्यांना खूप खूप थँक्स. तुम्हाला सगळ्यांना हा पॉडकास्ट माझा आवडला. मी पहिलाच प्रयत्न केला होता आणि तुम्ही सगळ्यांनी खूप छानपणे त्याला प्रोत्साहन मला दिलेलं आहे, कौतुक केलेलं आहे. तर असंच कौतुक आणि आशीर्वाद नेहमी देत राहा, जेणेकरून मी परत परत नवीन नवीन वेगवेगळे पॉडकास्ट किंवा वेगवेगळे विषय घेऊन येईन, ते तुमच्यासाठी उपयुक्त असतील. तर आज आहे आपला रविवार, म्हणजे आहे गोष्टीचा वार. आणि नवीन एक गोष्ट आणि नवीन एक आनंद आहे आपल्याकरता. तर आजची गोष्ट जी आहे ती कमळावरती आहे अवलंबून. आपण कमळ तर रोजच पाहतो, नंतर पूजेमध्ये त्याचा आपण वापर मुख्यतः करतो, आणि कमळ आपल्या सगळ्यांनाच आवडतं, कारण ते खरंच त्याचं स्वतःमध्ये एक युनिकनेस आहे की ज्यामुळे कमळ आपल्याला खूप भावतं. तर अशीच या कमळाची एक गोष्ट आहे. तर एक मोठं असं छान गाव असतं की जिथे सगळेजण आनंदात राहत असतात, आणि तिथे खूप छान असा निसर्ग असतो, आणि सुंदर असा काय म्हणतो आपण, नदीचं पात्र असतं, डोंगरदरे असतात. आणि त्याच अशा एका गावामध्ये एका ठिकाणी कमळाचं तळं असतं की जिथे खूप सारे कमळ जे असतात ते रोज येत असतात. आणि ते कमळ जे आहेत खूप रंगीबेरंगी, काही गुलाबी आहेत, काही लाल चुटूक कमळ आहेत, तर काही पांढरे कमळ आहेत. आणि अशा प्रकारे ते कमळांचं तळं तिथे आहे. आणि गावातली प्रत्येक व्यक्ती त्या तळ्यापाशी येत असते, आणि सगळ्यांना आनंद होतो ते कमळ बघून. सगळेजण त्या कमळांचं कौतुक करतात आणि आनंदित होतात ते कमळांचं दृश्य पाहून. आणि असंच नेहमीप्रमाणे सुरू असतं. रोज नवीन नवीन लोक यायचे, गावातले बाहेरचे, त्या तळ्यापाशी यायचे, कमळांना पाहायचे आणि कमळांचं कौतुक करायचे. तर ह्या सगळ्या कमळांच्या दाटीवाटीमध्ये अजून एक कमळ होतं की तो रोज हे सगळं ऐकायचं की अरे आपले सगळेजण कौतुक करतात, आपलं सौंदर्य सगळ्यांना आवडतं. आणि त्याच्यामुळे ते रोज ऐकून एकीने त्याला जरा थोडा असा अहंकार झाला. तर तो म्हणतो की मी एवढा सुंदर आहे, मी एवढं छान फूल आहे, आणि पण एका गोष्टीचं मात्र मला वाईट वाटतं किंवा दुःख होतं की मला परमेश्वराने एवढं छान रूप दिलं, एवढं सुंदर रूप दिलं आहे, पण माझ्या अवतीभोवती नुसतं चिखल आहे, आणि ह्या चिखलामध्ये त्याने मला इथे असं निर्माण केलं आहे. तर त्या कमळाला जरा असा राग येतो, आणि ते कमळ जातं आपल्या भगवंताकडे आणि सांगतो की तुम्ही मला एवढं छान बनवलं, एवढं सुंदर रूप दिलं आहे, असे वेगवेगळे रंग मला दिले आहेत, पण तुम्ही मला चिखलामध्ये ठेवलं आहे, आणि मला ते अजिबात आवडत नाही आहे. अवतीभोवती नुसतं चिखल आहे. तर भगवंत खूप त्याला समजावण्याचा प्रयत्न करतात की त्यामागचं कारण काय आहे ते समजून घे, आणि त्याच्यानंतर बोल. पण ते कमळ काय ऐकायला तयारच नसतं. तर म्हटलं की नाही, मला तिथे त्या चिखलामध्ये अजिबात राहायचं नाही आहे, मला दुसऱ्या कुठल्या तरी सुंदर स्वच्छ निर्मळ अशा पाण्यामध्ये मला तुम्ही ठेवा. तर भगवंताचा राहिलाच होतो. ते म्हटलं बरं चल ठीक आहे, तुला मी दुसऱ्या एका सुंदर अशा तळ्यामध्ये ठेवतो जिथे सुंदर स्वच्छ निर्मळ पाणी आहे, तू जसं म्हणतो तसं. आणि त्याप्रमाणे भगवंत त्या कमळाला उचलतात आणि राजवाड्याच्या तळ्यामध्ये त्याला ठेवतात. आणि तिथे तो खुश होतो, कारण अवतीभोवती मस्त अशी छान बाग असते, पक्ष्याचा छान आवाज असतो, आणि मुख्य म्हणजे त्याला जे हवं असतं तसं ते सुंदर नितळ निर्मळ असं स्वच्छ असं पाणी असतं. आणि ते पाणी बघून त्याला स्वतःला खूप छान वाटतं की मला भगवंताने खरंच खूप छान ठिकाणी ठेवलं आहे. आणि तो आनंदाने डुलू लागतो की वा, छान वाटतं आहे मला ह्या स्वच्छ पाण्यामध्ये. आता इथे चिखल नाही आहे, दलदल नाही आहे, आणि मी छानपणे मस्त ह्या पाण्यामध्ये डोलू शकतो. पण होतं काय की त्या राजवाड्यामध्ये राजवाड्यामधल्या प्रत्येक व्यक्ती किंवा राजाला भेटायला येणारे प्रत्येक लोक काय करत असतात, येता जाता जेव्हा ते राजवाड्यामध्ये जायचे किंवा यायचे, त्यावेळेला येता जाता त्या तळ्याजवळ जाऊन त्या डोलणाऱ्या कमळाला पाहून त्याला सारखेसे हात लावत होते, किंवा आपण म्हणतो तसे हाताळत होते त्याला. त्याचे जे आपण म्हणतो की पाकळ्या आहेत, किंवा
ते त्याचं टेक्स्चर कसं आहे असं हात लावून पाहत होते आणि ते मऊ टेक्स्चर कमळाचं फील करत होते. त्यामुळे प्रत्येकजण येतं जातं त्याला स्पर्श करत होतं. तर कमळाला त्या स्पर्शाने किंवा ते प्रत्येकजण जवळ घेते, हाताळतं, ह्याने असं इरिटेट व्हायला लागतं किंवा तो असा कंटाळतो. त्याची चिडचिड सुरू होते की हे काय सगळेजण येऊन मला हाताळतात, काय मला असं सारखा स्पर्श करतात. आणि त्याला ते असं आवडत नसतं प्रत्येकाच्या स्पर्शाने, कारण प्रत्येकजण आपापल्या परीने त्याला स्पर्श करायचं. कोणी अगदी जोरात स्पर्श करायचं, तर कोणी एकदम मऊ हलक्या हाताने करायचं. असं प्रत्येकाचे वेगवेगळे स्पर्श सहन करून त्याला आता कंटाळा येतो आणि त्याची चिडचिड होते. आणि परत ते कमळ जे आहे ते भगवंताच्या इथे जातं आणि म्हणतो की मला अजिबात तिथे आवडलेलं नाही आहे, कारण तिथे तुम्हाला जरी स्वच्छ सुंदर नितळ पाणी दिलं आहेस, निर्मळ पाणी दिलं आहे, तर प्रत्येकजण येता जाता मला हात लावते, मला हाताळते आणि त्याने मला कंटाळा येतो, माझी चिडचिड होती आहे. तर मग भगवंत म्हणतात की हेच मी तुला त्या दिवशी सांगायचा प्रयत्न करत होतो. तुला वाटत होतं की मी तुला कमळामध्ये उगवलं, तुला मी चिखलामध्ये उगवलं आहे किंवा अवतीभोवती तुझ्या चिखल आहे, तर ते तुझं संरक्षणासाठी होतं आणि संरक्षणासाठी आहे. कारण तुझं रूप हे एवढं सुंदर आहे की जर कोणी तुला असं सारखा हात लावला तर ते तुला सहन होणार नाही. म्हणून अवतीभोवती तुझ्या चिखल ठेवला आहे, जेणेकरून चिखलात जरी असलास तरी तू सुंदरपणे डोलू शकतो, तुझं सौंदर्य खुलू शकतो. आणि हाच त्या मागचा हेतू. म्हणून तुला जे आहे ते चिखलामध्ये मी तुझं काय म्हणतो तुला ठेवलं आहे. तर त्या कमळाला समजतं की आपल्यासाठी योग्य काय आहे. जरी आपण चुकीचा हट्ट केला आहे आणि तो भगवंताची क्षमा मागतो आणि भगवंताला म्हणतो की परत तुम्ही मला चिखलामध्ये नेऊन ठेवा, जेणेकरून मी सुरक्षित राहीन आणि कोणी मला हाताळणार नाही. आणि अशा प्रकारे परत भगवंत त्या कमळाला त्या पाण्यामधनं उचलतात आणि परत त्या चिखलामध्ये नेऊन ठेवतात. तर काय वाटतं, ही गोष्ट आपल्याशी कशी रिलेट करते, समजते काही? तर ही गोष्ट देखील आपल्याशी रिलेट करते. आपल्या अवतीभोवती देखील असे बरेच प्रसंग असतात जे आपल्याला आवडत नाही किंवा अशा दुःखदायी घटना असतात किंवा एक अशी आपली लाईफ जर्नी सुरू असते आणि तिथे आपल्याला सारखं सहन करावं लागतं किंवा आपण म्हणतो की हे दुःख मलाच का, माझ्याचवरती ही कठीण परिस्थिती का. आणि अशा प्रकारे आपण त्या सारखं म्हणतो की मीच एकटा आहे जो सहन करतो आहे किंवा करते आणि मलाच हे सगळं सहन करावं लागतं आहे. तर ते तसं नाही आहे. हे जर तुमच्या अवतीभोवती घडतं आहे किंवा तुम्हाला असं वाटतं आहे, तर ते तसं नसून तुमच्याकरता भगवंताने ह्याच्यापेक्षा काहीतरी उत्तम सुंदर काहीतरी बनवून ठेवलं आहे, जे आपल्याला प्राप्त करायचं आहे. पण आपला अहंकार, आपला खोटा आत्मविश्वास आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला ती परिस्थिती समजत नाही. आपण फक्त दूषणं देत राहतो की मलाच हे भोगावं लागतं आहे, माझ्याच बाबतीत हे असं घडतं आहे. तर ते तसं नसतं. हे पार केल्यानंतर तुमच्याकरता काहीतरी सुंदर भव्य दिव्य हे युनिवर्सने बनवून ठेवलेलं आहे, योजून ठेवलेलं आहे आणि ते आपल्याला पूर्णपणे हासिल करायचं आहे. आणि स्वतःवरती आत्मविश्वास ठेवायचा आहे आणि ते काय आहे जे आपल्याकरता ठेवलं आहे त्याचा आपण शोध घ्यायचा आहे. तर ही एक छोटीशी गोष्ट होती आणि पण ह्याचा बोध खूप मोठा आहे जर विचार केला तर. कारण नावं ठेवणं, परिस्थितीला दूषणं देणं, व्यक्तींना दूषणं देणं हा आपल्या व्यक्तींमधला किंवा समाजामधला म्हणा भाग आहे, पण तो जो अत्यंत चुकीचा आहे. तर व्यक्तीला, परिस्थितीला किंवा घडणाऱ्या घटनांना तुम्ही नावं ठेवू नका किंवा त्याच्याकडे कलुषित नजरेने बघू नका. विचार करा की ह्याच्यामधून नक्की चांगलं आपल्याला काय मिळणार आहे किंवा ह्याच्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे. त्या प्रसंगांना तोंड द्या, धैर्याने तोंड द्या, अजिबात घाबरू नका, स्वतःवर विश्वास ठेवा. आणि अशाच प्रकारे तुमचा सगळ्यांचा आजचा रविवार आनंदात जाऊ दे. मस्त फॅमिलीबरोबर एन्जॉय करा. सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत तर नक्कीच प्रत्येकाचे प्लॅन्स असणार इथे तिथे जायचे, पण सध्या उष्णता खूप आहे. तर स्वतःची काळजी घ्या, कुटुंबाची काळजी घ्या, भरपूर पाणी प्या आणि शक्यतो उन्हामध्ये फिरायला जाऊ नका. परत आपण भेटणार आहोत पुढच्या रविवारी. तोपर्यंत नेहमीप्रमाणे लव यू ऑल, बाय.